हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणी. फॅशन आयडिया बाय प्रिया या यूट्यूब चॅनल मला स्वागत आहे. चला तर आज काही नाही म्हणजे बघा पॅक नेक कटिंग बघणार कोणी ब्लाऊज डिझाईन आहे. तर तुम्हाला सगळ्यात अगोदर दाखवते माप काय काय घेतलेले. बघा सगळ्यात अगोदर घेतलेली उंची आहे 14.5 प्लस 1 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 15.5. कारण प्रत्येकाला आपण 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं. मग जेवढं तुमची उंची असेल तेवढी असं बघा घेतलेलं आहे उंचीचं माप. त्यात आपल्याला 1 इंच ॲड करायला लागतं म्हणजे 14.5 आहे तर 15.5 म्हणजे शिलाई माझ्यासाठी. आता बघा मुंडा आहे 6चा 36 साईजचा बॅक नेक कटिंग आहे ना, तसे मुंडा आहे बघा 6चा. आता बघा छातीचा चौथा घ्यायचा. छाती किती आहे? छाती आहे 36. 36चा चौथा 9 9 9 आणि जेवढं आपल्याला तुम्हाला शिलाई मार्जिन 1 इंच 1.5 इंच किंवा 2 इंच पाहिजे तेवढं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. कमरेचा चौथा घ्यायचा 8.5. 8.5 प्लस शिलाई 1 इंच टक्ससाठी. खाली कमरेला आपल्याला टक्स द्यायला लागतं त्यासाठी 1 इंच वाढवलेलं आहे. आणि पुढं आपल्याला 1.5 इंच किंवा तुम्हाला पाहिजे तेवढं मापानुसार 2 इंच कमरेसाठी शिलाई मार्जिन घ्यायचं. आता बघा इथं केलेलं आहे. शोल्डर आहे 5चं. गळा रुंदी बघायची. गळा रुंदी आहे 2.5ची. कारण तयार शोल्डर त्यांना कमीच हवं आहे. 2.25चं आपले तयार शोल्डर शिलाई करून आपण 2.25चं ठेवणार आहोत. आता मागील गळा बघायचा. मागील गळा आहे बघा जेवढा तुम्हाला पाहिजे तेवढ्या मापानुसार घेतला तरी चालेल. इथं बघा मी 10.5 प्लस शिलाई माझ्या असा म्हणजे 11 प्लस शिलाई माझे अर्धा इंच 11.5चं घेतलेलं आहे. खालून बघा 2.5चा बॉक्स करून घेतलेला आहे. जेवढं तुम्हाला खालून साईडनं गळा डीप पाहिजे ना तेवढं तुम्ही रुंदी घेतली तरी चालेल. आता बॉक्स करून घेऊया. खालच्या साईडने तुम्हाला वाटतं जास्त डीप पाहिजे असं तुम्ही 3.5 असं घेतलं तरी चालेल. आणि बघा छोटासा आपला पंचकोनी आपण गळा कट करणार आहोत. त्यासाठी बघा वरच्या साईडला 1.5 इंच जाऊन असं खालचे चौकोनी बॉक्स केलं तिथं 1.5 इंच जाऊन पंचकोनी गळ्याचा असा आपण आकार देऊन घेऊया. आता बघा सगळ्यात अगोदर काय करायचं, ब्लाऊजवर व्यवस्थित ठेवून घ्यायचं. बांधताना फक्त ब्लाऊज व्यवस्थित एकावेक असा बांधायचा. आणि बघा वरचा आपण अस्तरचा आपण माप केलेलं ते बरोबर बंद बाजूला ठेवायचं. आणि पहिल्यांदा असं टाचणी लावून घ्यायची किंवा छोट्याशा सुई लावून घ्यायची म्हणजे जेणेकरून आपलं हलणार नाही आपल्याला गळा कट करताना. नाही तर गळा जर वेगळं तिकडं कट झाल्यानंतर वेगळं गळ्याची फिनिशिंग बिघडण्याची शक्यता असते. म्हणून कुठलाही ब्लाऊज कट करताना जर सिल्क जर असेल ना तर पहिल्यांदा असं लावून घ्यायचं टाचणी म्हणजे व्यवस्थित ब्लाऊज आपल्याला कट करायचं. आता पहिल्या सगळ्यात वरचा असता कट करून घ्या. एक्स्ट्रा साईडचा कपडा आहे असं ब्लाऊजचा ठेवायचं. फक्त वरचं तेवढं कट करून घ्यायचं म्हणजे गळा वगैरे खाली होण्याची शक्यता नाही. जसं आपण शेपचा आपण घेतला आहे ना आपण आकार तसं आपण कट करून घेऊया. जरी तुम्हाला हवा असला खालच्या साईडनं अजून डीप पाहिजे असलं तरी डीप केलं तरी चालेल. आहे त्या आकारा व्यवस्थित असं कट करून घेऊया. आता साधा सिंपल आहे पण त्याला छान युनिक छान असं लेस लावून करणार तर तुम्हाला पुढे दाखवतेच. आता बघा हे गळा कट करून झालेला बघा तुम्हाला मांडून दाखवते. हा अस्तर आहे वरचा बघा अस्तरचा कट करून झालेला आहे. आता बघा ब्लाऊज पीसावर ठेवूया. ब्लाऊज पीस ठेवताना फक्त सरळ उलटं ठेवून घ्यायचं. सरळ बाजू वरच्या साईडला आली पाहिजे. त्याच्यावर अस्तर मांडून आतल्या साईडला पलटी करणार आहोत. तो का जी सरळ बाजू असणार ब्लाऊजची ती वरती अशी ठेवून घ्यायची. आणि त्याच्यावर बघा अस्तर व्यवस्थित असं ठेवायचं. फक्त ठेवताना व्यवस्थित कानाकोपऱ्यात त्याच्यावर ठेवायचं. आपण इथं हे लावून घेणार टाचणी लावून घेणार होतं म्हणजे बरोबर आपल्याला गळ्यात टेस्ट करताना इकडे तिकडे हलवणार असं हे करताना टाचणी लावून घ्यायची बरोबर असं व्यवस्थित ठेवून. म्हणजे काय होतं गळ्याचं वगैरे फिनिशिंग होत नाही. मागे पुढे होत नाही. मग परत टिच केलं की मग एक बाबा अस्तर मागे पुढे झालं किंवा ब्लाऊज मागे पुढे झाला तर मग परत प्रॉब्लेम होतो. त्यासाठी असं ट्रिक वापरायची. आता झालेलं टिच करायला घेऊया. सगळ्यात अगोदर बघा जसं आहे असं आपण पहिलं ही टाचणी लावून घेतली ना तसं आपण टिच करायला घेणार. जेवढं आपण शिलाई म्हणजे तेवढं असं गळ्यानुसार आकार आहे तसा ना स्टिच करून घ्यायचं व्यवस्थित पूर्ण राऊंडला. फक्त कानाकोपऱ्यात त्याच्यावर दाब उचलून ना व्यवस्थित असं हे आकार असं पूर्ण राऊंडला छान असं शिलाई करून घेणार आहोत. एकदम सोपं कटिंग आहे. त्याला काही जास्त नाही. थोडक्यात आपलं छान असं फक्त आपण काही ट्रिप्स फॉलो केले का आणि बघा ब्लाऊज आपला मग टिच होणार आहे व्यवस्थित. फक्त आहे असं व्यवस्थित गळ्यावर आपण जेवढी शिलाई माझी घेतली तेवढी व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं. आणि जे कोणी माझे पहिल्यांदा व्हिडिओ बघते ना त्यांनी माझ्या फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनल की लाईक सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ बघायला पहिल्यांदा मिळतील. आणि बघता त्या जे कोणी माझे व्हिडिओ बघतात त्या सगळ्यांचे मनापासून आभार आहे. कारण असंच प्रोत्साहन घेत जा. आणि जरी काही कटिंग आणि टिचिंग बघायचं नक्की मला कमेंट करून सांगा. मी सोप्या कटिंग आणि टिचिंग दाखवण्याचा प्रयत्न करेन. आता व्यवस्थित बघा गळ्याला छान असं
स्टिच करून झालेलं आहे स्टिच करून. तर आता पुढे बघा फक्त आहे असं टाचणे काढून घ्यायच्या. फक्त जिथं कानेकोपऱ्याने तिथं असं जरा कट देऊन घ्यायचं. कट देताना पण हलकाच कट द्यायचा जेणेकरून आपलं आतल्या अस्तरवर जाऊ नये याची काळजी घ्यायची. आणि व्यवस्थित छान असं बघा कट देऊन झालं का नाही मग तुम्हाला दाखवते पुढे काय करायचं. आता बघा अस्तर सगळा आतल्या साईडला घालवायचा. जेणेकरून काय करायचं सगळ्यात अगोदर म्हणजे एक लक्षात ठेवायचं की जर आपण असा गळा पलटी करणार असेल तर ब्लाऊज सरळ ठेवायचा आणि मग त्याच्या अस्तर ठेवायचा. म्हणजे बरोबर ब्लाऊज सरळ बाजू वरती येणार आहे. व्यवस्थित सगळा अस्तरचा ब्लाऊज सगळं आत व्यवस्थित सरकून घ्यायचा आणि मग स्टिच करायला घ्यायचं. दोन्ही कपडे व्यवस्थित धरायचे आणि पूर्ण गळ्याला छान असं शिलाई करून घेणार आहोत. शिलाई करताना फक्त व्यवस्थित सगळा अस्तर आत घालवायचा जेणेकरून बाहेर दिसू नये. म्हणजे बरोबर ब्लाऊजच्या ह्याच्यावरून व्यवस्थित छान असं स्टिच करून घ्यायचं. आणि जरी तुम्ही इथं पंचकोनी नसेल ना तुम्ही गोल गळा कट केला चालेल, चौकोनी करा, तुम्हाला जो हवा आहे तो कट केला तर चालेल. आणि आता जशी मी तुम्हाला एक पुढे दाखवते की लेस कशी लावायची. ती लेस जरी काय फक्त तुम्हाला वाटत असेल की बाबा हे पंचकोनी गळ्यावरच लेस अशी लावली गेली, तुम्ही गोल गळ्याला पण लावू शकता. चौकोनी तुम्हाला पानगळा कुठला मटका गळा तुम्ही कुठल्याला पण अशी लेस वापरू शकता आणि लावू शकता. पुढे मी तुम्हाला दाखवते. जसं आहे असं गळ्याला बघा छान टिच करून घ्यायचं. एकदम साधं सोपं आहे, काही नाही, फक्त व्यवस्थित मापं टाकून घ्यायची. त्यामुळे बरोबर आपलं ब्लाऊज हे होणार आहे. का झालेलं आहे व्यवस्थित बघा आपलं ब्लाऊज गळ्याला शिलाई देऊन झालेलं आहे. आता काय करायचं बघा आपण आता पलटी करून ना अस्तर जोडून घेऊया. नेहमी कधी का अस्तर व्यवस्थित आपण आहे ते मापावर कट केलेलं असतं. फक्त आपण ब्लाऊजचा कपडा एक्स्ट्रा घेतलेला असं अस्तरचं ब्लाऊज असेल ना तर फक्त असं जोडून घ्यायचं आणि एक्स्ट्रा ब्लाऊजचा कपडा आहे तर साईडनं कट करून घ्यायचा. म्हणजे बरोबर आपलं ब्लाऊज रेडी होणार आहे. आता व्यवस्थित बघा सारताना फक्त असं हाताने सारून घ्यायचं जेणेकरून आपल्या ब्लाऊजला कुठं फुगावर येऊ नये, गुढी येऊ नये. फक्त प्रत्येक ब्लाऊजला अस्तरचा ब्लाऊज असेल तर अशी ट्रिक फॉलो करायची. अस्तर आहे असंच आपण ठेवलेला असतो. फक्त आपण जे ब्लाऊजचं एक्स्ट्रा वाढवतो ना ते कट करून घ्यायचं. म्हणजे बरोबर आपलं छान असं स्टिच केला जाणार आहे आणि माप वगैरे काही चुकणार नाही, बरोबर येणार आहे. आता बघा एक्स्ट्रा कपडा आहे तर व्यवस्थित बघा आपण असा कट करून घ्या. फक्त कट करता ब्लाऊजचं बाहेरचा आहे तेवढा कट करून घ्यायचा पूर्ण राऊंडचा. व्यवस्थित असा बघा कट करून झालेला आहे पूर्ण राऊंडचा. तर आता पुढे काय करायचं सांगते हो का. आता कमरेचा मध्ये करून घ्यायचा. मध्ये करून आपण टक्स देणार आहोत. आपण टक्स जर सांगितलेलं तसं 1 इंचा टक्स आहे ते बघा जरा कमरेचं माप वाढता आहे मग मी 4.25 इंचावर असं टक्स घेतलेलं. उंची 4ची ठेवलेली टक्साची. कारण आता उंची जर मापानुसार जर कमरेचं माप किंवा उंची जास्त असेल ना ब्लाऊजची तर टक्स वाढवला जातो. पण कस्टमर म्हणलेलं आम्हाला जास्त मोठा टक्स नको आहे. त्यामुळे बघा त्या मापानुसार मी बरोबर 4.25चं बंद बाजूकडून उंची 4ची असं ठेवून टक्सच अर्धा इंच धरायचं असं आणि देऊन घ्यायचा. बरोबर खालून अर्धा इंच धरून वर तिरकस असं आणायचं आणि दाब शिलाई देऊन दोन्ही साईडने छान असे टक्स देऊन घ्यायचे. प्रत्येकाला ही ट्रिक फॉलो करायची. प्रत्येकाला टक्स असं द्यायला लागतात. पण जर काही काहींचं कसं असतं उंची जास्त असेल ना तर टक्स जरा उंचीनुसार वाढवायला लागतात. पण काही कस्टमर म्हणले नको. तर आता बघा कंबरपट्टी लावायला गेलं. कमरपट्टीला आता इथं बघा दोन्हीचा पट्टी घेतलेली आहे. बरोबरच ब्लाऊजच्या सरळ ठेवून त्याच्यावर कमरपट्टी ठेवून स्टिच करून घ्यायची. व्यवस्थित कमरेला लावून झाले की बघा दाब शिलाई देऊन घेऊया. दाब शिलाई देताना अस्तरवर दाब शिलाई म्हणजे पलीकडे साईडला देऊन घ्यायची. दाब शिलाई देऊन झाली की पट्टी फोल्ड करून घ्यायची. जेवढी पाहिजे तुम्हाला पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून घ्या बारीक मोठी. फक्त फोल्ड करताना जेणेकरून सगळी अस्तरची पट्टी आत घालवायची, कमरेकडे जाऊन द्यायची नाही जेणेकरून बाहेर पट्टी दिसू नये. प्रत्येक ब्लाऊजला फक्त ही ट्रिक फॉलो करायची. जरा वेळ लागतो पण कमरपट्टी ब्लाऊज छान बसतो. त्यामुळे प्रत्येक ह्याला अशी कमरपट्टी लावून घ्यायची. आम्हालाकडनं पट्टी लावून झालेली आहे. आता बघा अशी लेस आहे बघा. साडीला बॉर्डर आणि ब्लाऊजला पण बाहीला बॉर्डर अशी आलेली आहे. तर मग त्याला छान असं कॉम्बिनेशन आपण लेस घेतलेलं आहे. चला म्हणलं आता ब्लाऊज तर मग कसं आहे जरा म्हणलं गळ्याला पण छान असं युनिक काहीतरी करूया. आता साधं सिंपल घेतलेलं आहे. आता बघा पहिल्यांदा असं साईडनं गळ्याचा जसा आहे आकार असा देऊन घेऊया. फक्त जरी तुम्हाला पाहिजे असं तुम्ही काटावर लावली तर चालेल किंवा मी दाखवते तशी थोडंसं अंतर ठेवून लावलं चालेल. फक्त काय करायचं एका साईडनं मधोमध कमरेपर्यंत ना असं आकार देऊन घ्यायचा. तुम्हाला सांगते का व्यवस्थित असा आकार जेवढा आहे ना तेवढा व्यवस्थित असा जरी बारीक मोठा पाहिजे तुम्हाला कसा किंवा तसा ठेवला चालेल किंवा पानगळा कुठला पण असं ठेवायचा. आता बघा मी इथं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी असं घडी घालून घेतलेलं आहे. घडी घालून त्याच्यावरून असं टॅप करून घ्यायचा. म्हणजे बरोबर ह्या साईडला गळा आपण असं हे केलता का नाही ठीक मग तसं त्या साईडला गळा असा उमटणार आहे व्यवस्थित. बरोबर आपला म्हणजे आपला गळा एकसारखा येणार आहे. आता बघा चॉकने तुम्हाला दाखवते बघा गळा आपला आहे असा आलेला करून
ही काय ट्रिक फॉलो करायची म्हणजे बरोबर आपली लेस लागली जाणार, जेणेकरून ह्या साईडला लेस बरोबर लागली त्या साईडला मागे पुढे लागली असं व्हायला नको. त्यामुळे अशी ट्रिक फॉलो करायची आणि लेस लावायला घ्यायची. तुम्हाला प्लेनवाली कशी पाहिजे तसं लावलं किंवा तुम्ही गळ्याला गोट वगैरे लावला तरी चालेल. जरी तुम्हाला गोट लावायचं समजत नसेल ना तर पहिला पण व्हिडिओ मी जो दाखवलेला की गळ्याला गोट वगैरे कसा लावायचा. आणि जरी अजून पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला दाखवते गोट वगैरे लावून लेस वगैरे लावून गळा कसा टिच करायचा एकदम सहज पद्धतीने. जसं आपला गळा आहे असं घ्यायचा, फक्त कोण्यावर घेताना तिथं लेस जरा अशी आतल्या साईडला दुमडूक करून घ्यायची म्हणजे बरोबर आपला गळा आहे असं फिनिशिंगमध्ये येतो. जरी तुम्हाला पाहिजे असले ना तुम्ही खाली पंचकोनी आहे असं नसेल ना तरी तुम्ही मटका गळ्यासारखं पण लेस लावली चालेल किंवा पान गळ्यासारखी लावली चालेल. इथं बघा मी आहे असंच पंचकोनी घेतलं, फक्त खालनं गोल राऊंड दिलेला आहे आणि आहे असा गळा टिच करून घेतलेला आहे. तो व्यवस्थित घ्यायचं, राऊंडला छान असं बघा लेस लावून घ्यायची. फक्त लेस लावताना कानाकोपऱ्यात व्यवस्थित लेस दुमडून घ्यायची, काही त्याला नाही इझिली आहे, जमल नाही जमल असं हे करायचंच नाही, जमतं. फक्त कसं आहे जरा वेळ लागतो, त्यामुळे फक्त व्यवस्थित असं आपलं लावायचा प्रयत्न करायचा. एकदा दोनदा चुकेल, तीनदा चुकेल, पण बरोबर तिसऱ्या वेळेला आपलं बरोबर येणार आहे. त्यामुळं जमेल का नाही जमेल ना असं काहीच नाही, फक्त व्यवस्थित कॉन्फिडन्स ठेवायचा आणि लावायचं. कारण कसं होतं आता रेग्युलर शिवण्यासाठी काही नाही, पण जे नवीन शिकते ना त्यांच्यासाठी कसं जरा अवघड जातं ना, बाबा जमेल का नाही जमेल. जमतं, फक्त जरी काय माहिती कळली ना तुम्ही असं यूट्यूबवर सर्च करा बाबा की कसं काय करायचं, प्रत्येक गोष्टीला माहिती येत असते, त्यामुळे बघायचं. जरी थोडक्यात तुम्ही असं शिकला आणि तुम्ही यूट्यूबवर बघून असं बाबा की वेगवेगळे व्हिडिओ बघून शिकला का नाही तरी छान आहे. असं करा, नवीन व्हिडिओ असतेच बाबा कटिंग कसं टिचिंग छोटे छोटे टिप्स आणि टिक्स सांगितलेले असतात ते फॉलो करायच्या. आणि छान असं तुम्ही बघा घरगुती आपले एकदम थोडक्यात आपण तुम्ही ब्लाऊज वगैरे शिवायला शिकणार कुठलं पण असू द्या, काही कटिंग टिचिंग व्हायचं नक्की बघत जावा. बघा छान असं बघा आपल्या गळ्याला लेस लावून झालेलं आहे. आता कट करून घेऊया. बघा जरी तुम्हाला हवा असल्यात अशी लेस तुम्ही कमरेला खाली लावली तरी चालेल, पण कस्टमर म्हणजे आम्हाला कमरेला नको, त्यामुळं कारण कसं आता बघा साईडनं आपण ही करायची शिलाई देऊन घेऊया. कारण कसं आहे साईडनं पण लेस उचलणे शक्यता आहे, कारण छोटीशी बॉर्डरवर लेस असली का शिलाई नाही दिली चालते, पण मोठी बॉर्डरवाला असल्याने शिलाई डबल देऊन घ्यायची. म्हणजे ह्या साईडनं द्यायची म्हणजे बरोबर आपली लेस उचलली जाणार नाही, एकसारखी लागली जाते. कसं आहे जर आपला स्वतःचा ब्लाऊज आपण काही पण करू शकतो, पण कस्टमरचा ब्लाऊज आहे तर कस्टमर सांगले त्याचप्रमाणे आपल्याला शिवायला लागतो ना, त्यामुळे आपण जास्त काही करू शकत नाही. पण जर तुम्हाला हवा असेल तुम्ही कमरेला पण लेस लावली तरी चालेल, अशी तुम्हाला पाहिजे असं तुम्ही म्हटलं तरी, किंवा नुसती लेसची पण छान असं तुम्ही ब्लाऊजला डिझाईन करू शकता वेगवेगळी. बघा तर आपली साधी सिंपल छान अशी डिझाईन झालेली आहे. व्हिडिओ कसा नक्की सांगा, तुम्ही असं नक्की ट्राय करा वेगवेगळ्या गळ्यावर, आणि असंच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की फॉलो करा. बघा छान साधी सिंपल छान आपली युनिक काही तर डिझाईन केलेलं आहे लेसपासून छान असं. गळ्याला पण बघा किती छान फिनिशिंग वगैरे आलेलं आहे आणि एकदम सहज सोपं आहे, त्याला काही जास्त नाही. त्यामुळे असंही तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा नक्की सांगा. चला बाय बाय, धन्यवाद, थँक्यू फॉर वॉचिंग.